तर आजच्या सकाळची सुरुवात आमच्याकडे अशी झाली, तर तुमच्याकडे कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी घरातली थोडी साफसफाई केली आणि नंतर झाडून घेतलं. त्यानंतर मस्त अशी अंघोळ केली आणि म्हणलं थोडंसं आपण पण आज तयार व्हावं, कारण की कधीतरी लेडीजनी पण छान असं तयार झालं पाहिजे. त्यासाठी मी साधाच मेकअप केलेला आहे, म्हणजे आपण रेग्युलरी जो करतो तोच मेकअप केलेला आहे. त्यानंतर मला बनवायचं होतं स्वयंपाक. तर मी आज स्वयंपाकामध्ये चपाती आणि वाटाण्याची भाजी बनवणार होती. त्यासाठी पहिल्यांदा मी थोडासा कट्टा साफ करून घेतलेला होता, कारण की माझ्या मुलीसाठी मी थोडं जेवण बनवलं म्हणून सर्व कट्टा हा घाण झालेला होता. आणि मला वाटतं की प्रत्येक महिलेने ना स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे, कारण की इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःची प्रगती कशामध्ये आहे ना हे पाहिलं पाहिजे. आणि छोट्या छोट्या पावलांनी हे खूप मोठं असं यश आपल्याला मिळू शकतं. आणि स्वतःची किंमत ओळखायला शिका आणि आनंदाने जगा. आणि जेव्हा आपण आपल्या काही स्वप्न बघतो ना, तर ते स्वप्न कसं पूर्ण होईल याचा नक्की प्रयत्न करा. कारण की मी खूप ब्लॉग पाहते, त्याच्यामध्ये महिलांचं खूप म्हणणं असतं की मला व्ह्यूज येत नाही, आणि त्या खचून जातात आणि तो चॅनल किंवा तो इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते व्हिडिओ टाकायचा बंद करतात. माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही खूप प्रयत्न करा, तर एक दिवस नक्की यश हे तुमच्या हातामध्ये असेल. आणि स्वतःवरती थोडं आत्मविश्वास ठेवा की मी पूर्ण प्रयत्न करून मला हे जे यश आहे ते मिळवायचं, तर ते तुम्हाला 100% मिळणार म्हणजे मिळणार. तर त्यानंतर तुम्ही माझी कोथिंबीर वडी ही बघू शकता, किती छान आणि कुरकुरीत अशी झालेली आहे. तर कॅप्शनमध्ये मी या कोथिंबीर वडीची पूर्ण रेसिपी सांगितलेली आहे. तर भेटूया एका नवीन ब्लॉग.